आज आपल्या सोनेजवळा ग्रामपंचायतमध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत ऊसतोड कामगार यांची आरोग्य तपासण्यासाठी आणि आपण संयुक्त ग्रामपंचायत कार्यालय सोनेजवळा सरपंच सौ जान्हवी गोविंद ससाने, डॉक्टर शाहरुख केशव वैद्यकीय अधिकारी युसुफ वडगाव, डॉक्टर सूर्यवंशी कृष्णा उपकेंद्र सारणी आनंदगाव, लॅब टेक्निशियन प्रीतम बचुते, आरोग्य सेवक घोडके आनंद, आपल्या सर्वांच्या मदतीला गावामध्ये असणाऱ्या सुनीता पंडित, अर्चना ससाने, ग्रामपंचायत कर्मचारी शंभू वैरागी, विशाल सूर्यवंशी आणि पूर्ण ग्रामपंचायत टीम यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सकाळपासून 10 वाजल्यापासून आरोग्य शिबिरास सुरुवात झालेली। यामध्ये प्रत्येकाचं येणाऱ्या सर्वांचं वजन यामध्ये मोजलेलं आहे, उंची मोजलेली, रक्तदाब, बीपी, हिमोग्लोबिन हे सगळ्या टेस्ट आज मोफत करून घेतलेल्या आहेत। कोणाला रक्त कमी असेल तर त्याच्यासाठी टॉनिक दिलेले आहे, त्याच्यासाठी गोळ्या दिलेल्या आहेत, इंजेक्शन दिलेले आहेत। रक्तातील साखर असेल, शुगर ज्यांना म्हणतो आपण, पुन्हा बीएमआय म्हणजे कोणाच्या शरीरामध्ये चरबी किती आहे, काय आहे, स्त्रियांच्या माता भगिनींच्या ज्या काही समस्या असतात मासिक पाळी संबंधित, गर्भपिशवी संबंधित त्याचं निदान आज या शिबिरामध्ये केलेलं आहे। आता याच्यामध्ये सांगायचं एवढंच आहे की ऊस तोडणीला आपल्या गावातून बरेच कामगार जात आहेत, तर ह्या कामगाराची आरोग्य तपासणी होणं खूप अतिशय गरजेची होतं। त्यामुळं आज सकाळपासून आपण आरोग्य तपासणी केलेली आणि राहिलेले जे कोणी असतील तर त्यांनी दिवाळीनंतर असंच मोफत आपण शिबिर आपल्या ह्या आरोग्य विभागामार्फत ठेवणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की सर्वांनी यायचंय। आज या ठिकाणी गरोदर मातांची पूर्ण तपासणी करून घेतलेली, त्यांना कोणते हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यांना त्या पद्धतीच्या गोळ्या दिलेल्या आहेत। आज यांच्या हातामध्ये बघू शकता तुम्ही, खोकल्याचं औषध असेल, तापीच्या गोळ्या असतील, कोणाला शरीराला त्रास होत असेल डायक्लोच्या गोळ्या असतील, ह्या सगळ्या विनामूल्य मोफत दिलेल्या आहेत। आपलं आरोग्य विभाग सक्षमपणे काम करते, फक्त गावातील सर्व नागरिकांनी या विभागाला सहकार्य करणं गरजेचं आहे। कारण सहकार्य तुम्ही जर केलं, तुम्ही जर आले तर सेवा भेटणार आहे। उगाच पाठीमागं हे काम करीत नाही, ते काम करीत नाही करण्यापेक्षा तुम्ही काम करून घ्या। जर आमच्या विभागामार्फत किंवा आमच्या टीम मार्फत काम नाही करत कोणी केलं तर आम्ही आहेतच, पण यांच्याकडून काम करण्याची पूर्ण अपेक्षा तुम्ही ठेवा।